श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. गुरुपुष्य अमृत योग हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि पवित्र योग मानला जातो. जेव्हा गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा हा योग तयार होतो. या दिवशी केलेली पूजा, दान, जप, सेवा आणि नवीन कामाची सुरुवात खूप फलदायी मानली जाते. विशेष म्हणजे श्री स्वामी समर्थ, दत्तगुरू आणि लक्ष्मी मातेची पूजा केली तर घरात सुख, शांती आणि समृद्धी येते असं मानलं जातं. म्हणून मी आज तुम्हाला अशा काही सेवा सांगणार आहेत ज्या आपल्याला आपल्या घरात करायच्या आहेत. तर त्या सेवा कोणत्या करायच्या आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला कधीच विसरू नका. गुरुपुष्य अमृत योगामध्ये गुरुग्रहाचे आशीर्वाद मिळतात. त्यामुळे शिक्षण, व्यवसाय, नोकरी, धनप्राप्ती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सोने खरेदी करणे, नवीन वस्तू घेणे, व्यवसाय सुरू करणे किंवा बघा महत्त्वाचे निर्णय घेणे सुद्धा शुभ मानलं जातं. अनेक स्वामी सेवेकरी या दिवशी उपवास करून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करतात. या दिवशी सकाळी लवकर तुम्हाला स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे. देवपूजेमध्ये तुम्हाला सर्व देवांना स्नान घालायचं आहे. तुमच्याकडे जर गुलाबजल असेल तर त्याने तुम्ही स्नान घाला किंवा तुम्ही पंचामृत तयार करा आणि या पंचामृताने सर्व देवांना स्नान घाला. श्री स्वामी समर्थ महाराजांची जर तुमच्या घरी मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर पंचोपचारे अभिषेक करा, म्हणजे पंचामृताने अभिषेक करा. तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून हा अभिषेक करा. त्यानंतर सर्व देवांना हळद कुंकू व्हा. ज्या देवांना हळद कुंकू व्हायचं आहे त्यांना हळद कुंकू व्हा. ज्या देवांना चंदन लावायचं आहे त्यांना चंदन लावा. नंतर त्यांना अक्षदा, फुले, हार हे सर्व अर्पण करा. त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती हे लावून तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा सर्व बाहेर काढा आणि तुमचं घर एक वेगळ्याच सुगंधाने दरवळलं पाहिजे अशी काहीतरी व्यवस्था करा. त्यानंतर तुमच्या घरामध्ये आरती करा. आता ही आरती झाल्यानंतर स्वामी महाराजांना काहीतरी गोड नैवेद्य दाखवा. त्यानंतर तुमचा जे मेन दरवाजा आहे तर तिथे तुमचा उंबरठा असेल तर त्या उंबरठा स्वच्छ कापडाने, पाण्याने पुसून घ्या. त्याच्यानंतर तिथे हळदीचं लेपन करा. हे हळदीचं लेपन तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे. त्यामध्ये थोडंसं गोमूत्र, थोडंसं गंगाजल मिसळून हे तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. जर तुमच्या उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले असतील तर ती पण जरा स्वच्छ कापडाने पुसून घ्या. त्याच्यावर हळद कुंकू व्हा, अक्षता व्हा, फुले व्हा, त्यांना नमस्कार करा. आता जे तुमचा मेन दरवाजा आहे तो सुद्धा तुम्हाला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आहे. त्याच्यावर तुम्हाला कुंकाने स्वस्तिक काढायचं आहे. त्याच्यानंतर पहा, तुम्ही जिथे स्वयंपाक करता तर आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या शेगडीची, जिथे तुम्ही ज्या शेगडीवर स्वयंपाक करता ती गॅसची शेगडी असेल त्याची तुम्हाला पूजा करायची आहे. शेगडीवर सुद्धा स्वस्तिक काढा. त्याला हळद कुंकू, अक्षदा, फुले वाहा. आता जिथे तुम्ही स्वयंपाक करता त्याच्या समोरची जी भिंत असते तर त्या भिंतीवर तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर त्याच्यावरच तुम्हाला तुपाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्यावरच तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. असं तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. त्याच्यानंतर जिथे तुमची तिजोरी असेल त्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. तुमचं जे देवघर असेल त्या देवघरासमोर सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. अशी तुम्हाला एक 4-5 स्वस्तिक या दिवशी काढायचं आहे. गुरुवार आहे त्यामुळे तुळशीला कच्चं दूध नक्की अर्पण करा. त्यानंतर तुमच्या घरातील जी फरशी असेल तर त्या फरशी पुसताना त्याच्यामध्ये तुम्ही हळद, थोडेसे खडे मीठ टाकून तुम्हाला ही तुमच्या घरातील फरशी स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पहा, तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत. या दिवशी तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण करायचं आहे. 11 माळी श्री स्वामी समर्थ या नामाच्या करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला
तारक मंत्र तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे. श्री विष्णू सहस्रनाम हे तुम्हाला वाचायचं आहे. भगवान विष्णूंची या दिवशी सेवा करायची आहे. जेव्हा तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करणार आहात तेव्हा माता लक्ष्मी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. कारण ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी चिरकाळ टिकते, ती कधीही बाहेर जात नाही. त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत. संध्याकाळी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे तर दिवे लागण्याच्या वेळेला तुम्हाला तुमच्या देवासमोर दिवा लावायचा आहे. धूप दीप अगरबत्ती लावायची आहे. तुमचा जो मेन दरवाजा आहे तिथे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. तुमची इथं तुळस आहे तिथे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. घरामध्ये सगळीकडे तुम्हाला कापूर पेटवून तुम्हाला त्याचा सर्व धूर तुम्हाला तुमच्या घरामध्ये पसरवायचा आहे. या साऱ्या सेवा या गुरुपुष्य अमृत योगावर करायच्या आहेत. आता या सेवा केल्याने काय होणार आहे तर बघा, गुरुपुष्य अमृत योग म्हणजेच गुरुग्रह हा गुरुग्रह या गुरुपुष्य अमृत योगाशी निगडीत असतो. जर आपला गुरुग्रह मजबूत झाला तर आपल्याला कोणत्याही संकटाशी सामना करायला तितकीच ताकद मिळणार आहे. या सेवा केल्याने आपल्याला त्याचं फळ त्या संकटाशी सामना करताना आपल्याला त्याचं फळ तिथं लाभणार आहे. त्यामुळे आपल्याला या साऱ्या सेवा करायच्या आहेत. तुम्हाला तुमच्या घरामध्ये या सर्व सेवा करायच्या आहेत. या सेवा तुम्ही या दिवशी नक्की करा. या सेवा करायला काही वेळ लागणार नाही. थोडासा तुम्हाला तुमच्या घराच्या कामातून थोडासा महिलांनी वेळ काढा आणि या साऱ्या सेवा करा. बघा, ओम श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने मनाला शांती मिळते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. गरजू लोकांना या दिवशी अन्नदान करा किंवा वस्त्रदान करा. हे केल्याने पुण्य प्राप्ती मिळते असं म्हटलं जातं. गुरुपुष्य अमृत योग हा केवळ धनप्राप्तीसाठी नाही तर मनाची शांती, गुरूंचे आशीर्वाद आणि जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारा पवित्र काळ मानला जातो. त्यामुळे या दिवशी श्रद्धा आणि भक्तिभावाने सेवा केल्यास जीवनात आनंद आणि यश प्राप्त होते असं म्हटलं जातं. त्यामुळे या दिवशी नक्कीच तुम्ही या साऱ्या सेवा करा. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.